आता बघू आज हे मोठं दुसरं आंदोलन झालेलं आहे. आतापर्यंत काही प्रमाणात यश आलेलं आहे, पण काही प्रमाणात सरकार त्या ठिकाणी ऐकत नाही. त्यामुळे सरकारला जर आपल्याला जागेवर आणायचं असेल तर असं आंदोलन मोठं करावं लागेल. राज्याचं सरकार कुठेतरी कमी पडतंय का? राज्याचं सरकार कुठेतरी केंद्र सरकारमध्ये बाजू मारायला कमी पडतंय का दादा? एक नाही 1000 गुन्हे जरी दाखल झाले तरी शेतकरी या ठिकाणी हटणार नाही, तुम्हाला सांगतो. कारण हा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भांडतोय. एक नाही 1000 गुन्हे दाखल, गुन्हेच नाही आमच्या छातीवरती गोळ्या जरी झाल्या, तुम्हाला सांगतो इथं, तर शेतकरी या ठिकाणावरून हटणार नाही. कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, सरकारचं करायचं काय? सरकार सरकारकडे काय मागणी कराल? शेतकऱ्यांकडे मागणी करतोय आम्ही. 30 रुपये आम्हाला भाव झाला पाहिजे कांद्याला, यासाठी मागणी करतोय. सगळ्याच भाव वाढ झालेली आहे, ती कांद्यासाठी आम्हाला हे करावं. काय सांगाल, काय सांगाल? शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, सांगितलं नाही त्यांना. आपण पाहतोय तर अनेक महिला जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत. काय सांगाल, हमी भाव का मिळत नाही शेतकऱ्यांना? आमचं एकच म्हणणं आहे, कांद्याला हमी भाव मिळायला पाहिजे आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मुलांची शिक्षण वगैरे शेतीमालावरच अवलंबून असते, त्याच्यामुळे आम्ही या आंदोलनात उतरलो. अरे सरकार शेतकरी सरकार विरोधाचं करायचं काय? अरे आमच्यावरती एक नाही 1000 गुन्हे जरी दाखल केले तरी शेतकऱ्यांची अवलाद आहे. या ठिकाणी हटणार नाही. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. सर्व शेतकऱ्यांना विचारायचे, आज प्रातिनिधिक स्वरूपात पुणे जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपल्या या आंबेगाव, खेड आणि जुन्नर या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. पण मला शेतकऱ्यांना विचारायचंय, जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाही एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं? मग काय करायचं? हात वर करून सांगा. नक्की का? तर इथं शेतकरीचा म्हणणं असेल, मला असं वाटतं कुठेतरी कॅबिनेट मंत्रालय मंत्रीची बैठक आता सुरू आहे. आता 12 वाजता ती बैठक आहे, अर्ध्या तासामध्ये ती बैठक आहे. आता पोलीस काय करतात आपण बघायचं का आंदोलन थांबायचं? तुम्ही मला सांगा. काय करायचं? बर काय ठरलं? बघा, मी या ठिकाणी बसून राहणार आहे. तुमच्यावर कारवाई होईल नाही होईल त्याला भीती वाटते. जो लढायला तयार नाही, जो या भूमीचा मान ठेवणार नाही, ते इथं थांबणार नाही. पण आम्ही पोलीस कारवाई करूच तर या ठिकाणी बसतात. पोलीस काय निर्णय घेतात त्या ठिकाणी घेतो. दादा खरं तर आंदोलन सुरू आहे, आज तुम्ही भूमिका घेतली की ठाम रस्त्यावरती बसणार, काय करणार? कुठे ना कुठे निर्णय
हा सरकारने घेतला पाहिजे. या कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय घेणं महत्वाचं आहे, जो दुर्दैवाने त्या ठिकाणी आतापर्यंत झालं नाही. त्यामुळे आता आम्ही इथं बसून राहणार. पोलीस काय कारवाई करतात तो त्यांचा त्या ठिकाणी विषय. खरं तर कॅबिनेटमध्ये काय अपेक्षित आहे? आजच्या कॅबिनेटमध्ये काय? नाही, 24 रुपये रेट देऊन टाका ना कांदा उत्पादक शेतकऱ्याला. विषय ठिकाणी त्या ठिकाणी संपेल. आणि ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या. आणि जे काय केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली होती ते मार्केट कमिटीमध्ये तुम्ही कांदा घेणार 10 लाख टन घेणार आणि सुरू करा ना तुम्ही. पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तरी बसून राहणार. दादा खरं तर एकंदरीत पाहिलं की अशा प्रकारे बसून लोक नागरिकांना विट्टीस धरणं कितपत योग्य आहे? हे बघा, हे बघा, या महाराष्ट्रामध्ये 25 लाख शेतकरी आहेत जे कांदा उत्पादन करतात. आज तुम्ही त्यांच्या घरी जावा. आज व्यासपीठावर स्टेजवर शेतकरी म्हणतोय मी आता विष पितो. मग आता अशी जर शेतकऱ्याची परिस्थिती असेल तर काही हजार लोकांना त्रास झाला तर ते समजून घेतील. आम्ही काय आमचे कार्यकर्ते पदाधिकारी ठेवलेत, ज्याला कोणाला त्या ठिकाणी आरोग्याची अडचण असेल तर कार्यकर्ते लगेच ती गाडी काढून ठेवतील. त्यामुळे आम्ही ते नियोजन केलंय. पण 25 लाख शेतकऱ्यांचा कुटुंब धरलं तर 1 कोटी लोक तिथं होतात. त्यामुळे यांचा प्रश्न मांडणं काही चुकीचं आहे का? म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडतोय. आणि सरकारला या गोष्टी नको असतील तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूला लगेच निर्णय घ्या ना. करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लगेच एका मिनिटात देतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना तुम्ही एवढा वेळ लावता, हे आम्हाला पटत नाही. सरकार दिरंगाई काय करते? दिरंगाई काय होतीये? काय नाही, त्यांना असं वाटतंय की आता इलेक्शन झालंय, 3 वर्ष इलेक्शन झालंय, येणार नाही, त्यामुळे यांना वेटेज धरलं तरी चालतंय. सामान्य लोकांना गृहीत धरा. लाडक्या बहिणी 2.5 कोटीवरनं तुम्ही 1.5 कोटीवर आणल्या, परत पुढे हळूहळू कमी केला जातील. त्यामुळे कुठं ना कुठेतरी सामान्य लोकांना वेटेज धरलं जाते. सामान्य लोकांच्या मागण्या ह्या कुठेतरी बाजूला सारून फक्त व्यक्तिगत हिताच्या राजकारण केलं जाते आणि नफेखोरी या सरकारकडनं केली जाते, असं आमचं ठाम मत आहे. नाशिकला एक निर्णय, बाकी ठिकाणी एक निर्णय, तुझा भाव होतोय का? असं होत नसतं. तो निर्णय त्यांना इथं लागू करावाच लागेल. नाशिकला भाव वाढलेले आहेत, त्याचा फायदा हा या भागात पण झालेला आहे. पण जर खर्चच आमचा 20 रुपये असेल आणि रेट आता कुठे 14 रुपयाला असेल तरी 6 रुपयाचं नुकसान आहे ना. तर मग 24 रुपये आमच्या शेतकऱ्याला द्यायला काय हरकत आहे? त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं महत्वाचं आहे. केंद्रामध्ये दोन्ही डबल इंजिन सरकार आहे तरी येथील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका खरं तर केंद्र सरकार घेते का? नाही, बघा, सामान्य लोकांच्या बद्दलचा निर्णय हे सरकार अजिबात त्या ठिकाणी घेत नाही. एखादा मोठा व्यावसायिक असेल तो अडचणीत आला तर लगेच बैठका लागतात. पण आमचा शेतकरी अडचणीत आल्यानंतर, सामान्य व्यक्ती अडचणीत आल्यानंतर, नीटचा पेपर फुटल्यानंतर सुद्धा काहीच त्याच्यावर कारवाई केली जात नाही. मग नफेखोरी करणं, पैसा खाणं, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना ताकद देणं आणि गरिबाला तसंच 1500 रुपये दिले खुश राहावा, 1000 रुपये दिले खुश राहावा. मग कुठेतरी सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल. आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात. अरे पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला या गोष्टी नको आहेत. मजुराला हाताला काम मिळालं, या गोष्टी नको आहेत. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत. आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. पण काय आहे की इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं. इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील. मुलं शाळेत जातील, कॉलेजला जातील, ना तर कुणी जाऊ शकणार नाही. दिरंगाई केली जाते. शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करणार, नंतर व्यापाऱ्यांकडनं जास्त बाजारभाव. हाच विषय होता नाफेडचा. जेणेकरून नाफेड काय करायचं, काय प्रायव्हेट लोकांकडनं. आता खरात बोंधूबाबा माहितीये, त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं. बोंधूबाबा पैसा कमवायचा कोणाच्या नावावर, जीवावर, शेतकऱ्यांवर. काय केलं जातं, व्यापाऱ्यांकडनं 4-5 रुपयाला कांदा घेतला जातो आणि नाफेडच्या किमतीला तो त्या ठिकाणी नाफेडला विकला जातो. हे मध्यस्थी लोक, याच्यात शेतकऱ्याला कुठंच फायदा होता. म्हणून आमची मागणी होती मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा, शेतकऱ्याला दिसलं पाहिजे नाफेड काय बोली लावतोय, व्यापारी काय बोली लावतोय. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं महत्वाची ही मागणी होती, ती मान्य केली, लागू नाही झाली. त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेड मधून जो काही खरेदी केला त्या नफेखोरी होतीये. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तर शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल, नाही तर मिळणार नाही. आता शेतकऱ्यांना कांदा बऱ्यापैकी संपला, आता व्यापाऱ्यांचाच कांदा राहिलाय. अहो, ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं बघितलं 70% शेतकऱ्याचा कांदा अजून आहे. पण ज्या शेतकऱ्याला 30% कांदा विकलाय ना, तर स्वतःकडे समजा 100 क्विंटल असेल, 10 क्विंटल विकला, 90 त्याकडेच ठेवलेला आहे. तर जेली विकलाय त्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या.
आणि 10 रुपये 15 रुपये किलोला अनुदान तुम्ही द्या, ज्यांनी दिलाय, आणि ज्यांच्याकडे आहे त्याला 24 रुपये मिळेल. महाविकास आघाडीच्या खासदारांनी खरं तर दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची खरं तर दखलही घेतली नाही, परंतु आता राज्याचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलंय. 10 जून पर्यंत त्यांनी खरं तर मुदत मागितलेली आहे. खरं तर तुम्ही केलेलं आंदोलन असेल किंवा 10 जून हा बुलबुला आहे की शासनाच्या खरं तर नाही, शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं? मला तुम्ही सांगा की 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका. 10 जून पर्यंत काय मूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली. आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरीबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकापडकी घेतला पाहिजे. दादा दिलीप जे आंदोलन सुरू होतं तिथं सरकार म्हणजे विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील मध्यरात्रीपर्यंत तिथं ठाण मांडून होते, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तुमच्या आंदोलनामध्ये मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही किंवा चर्चा करत नाही. बघा, तो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे तो विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे. पण झालं असं की इथं विरोधात असणारे काही नेते आणि काही सत्तेतले पण नेते इथं आले होते. त्यांची भूमिका होती की नाही, न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको, काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढतायत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळणार, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. दिलीप वळसे पाटीलनी सांगितलंय की आंदोलन करण्यापेक्षा माझ्यासोबत बैठक करा, काय त्रुटी असेल ते आपण काढू. दिलीप वळसे पाटीलने असं वक्तव्य केलं. नाही, बघा, तुम्हाला कोणी थांबवले की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, सीएम साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा हा स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यांना देण्यापेक्षा हा शेतकऱ्यासाठी देण्यासाठी भूमिका घेणं महत्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून दाखवणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं बैठक करा, आपण काय त्रुटी असेल त्या काढू. विरोधी सरकारचं करायचं काय? महायुतीतल्या